Hello friends, how are you? Good evenings. आपण युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल बघतोय. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघत होतो की मागच्या लेक्चरला आपण रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स. ओके. तर आता आपण रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर स्टार्ट केलेला आहे आणि त्यात आपण कन्वर्जन हा पार्ट बघितला होता. क्लिअर. आज आपण स्क्वेअर रूट म्हणजे काय, रेसिप्रोकल बघितले, त्यात तुम्ही कन्वर्जन शिकला होता. तरी पण काय जणांना कन्वर्जन समज नसेल, फळ्यावरती मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला 5 मिनिटात मी ते एक्सप्लेन करतो, मग आपण स्क्वेअर रूट बघूया. ओके. हे कन्वर्जन समजलं ना तर तुम्हाला रेसिप्रोकल स्क्वेअर रूट समजायला इझी जाईल. ठीक आहे. स्टार्ट करायचा. माय नेम इज धनंजय सस्ते. आपल्या यूट्यूबच्या चॅनलचंच नाव आहे धनंजय सस्ते. ओके. बघा आता सपोज आता मी प्रत्येक ठिकाणी एकच व्हॅल्यू घेतलेली. तसं काय ही नाही, प्रत्येक वेळी डिफरंट घेण्याची काय आवश्यकता नाही. एक व्हॅल्यू घेतली, तुम्ही समजू शकता. आता तुम्ही 11th आहात. ओके. हे फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू ही 1567 आहेत. 1567. ओके. समजा मी जर इथं डेसिमल पॉईंट दिला, इथं बघा मी इथं हा नंबर लिहिला आहे, इथं जर डेसिमल पॉईंट दिला तर काय होईल बघा. पुढं 1 2 3 म्हणजे इंटू काय करायचं 10⁻³ हे पण लक्षात ठेवा. 10⁻1 म्हणजे किती असतात 10. 10⁻2 म्हणजेच मागच्या लेक्चरला पण होईल 10 100. 10⁻3 म्हणजेच 1000. 10⁻4 म्हणजेच 10,000. 10⁻5 म्हणजेच 1,00,000. तर 10⁻1 म्हणजेच किती असतात 0.1. 10⁻2 म्हणजेच किती असतात 0.01. 10⁻3 हा बघा 10⁻1 1 digits. 10⁻2 2 digits. 10⁻3 3. 10⁻4 1 2 3 4. 10⁻5 एवढे. क्लिअर. 10⁻1 म्हणजेच 1 असं करायचं. 2 0 3 0 4 0 5 0. लक्षात ठेवण्याची पद्धत कसंही लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सुटल्याशी मतलब. ओके. बघा आता इथं जर डेसिमल पॉईंट दिला 1.567 1 2 3 10⁻3 आणि परत 10⁻3 जर मल्टिप्लाय केलं म्हणजे 1000नी 10⁻3 म्हणजेच किती 1000नी ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर हीच व्हॅल्यू मिळणार आहे 1567. ओके. आता दुसरे बघा तोच नंबर आहे. आता मी डेसिमल पॉईंट इथं दिलं तर आता इथं देतो मी. हाऊ मेनी डिजिट्स 2. 10⁻2. 10⁻2 म्हणजेच किती आहेत 100. परत 100ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर किती मिळणार आहेत हेच मिळेल. फक्त 2 डिजिट इकडं शिफ्ट करायचे. नंतर समजा इथं जर पॉईंट दिला तर किती राहणार आहेत 10⁻1. सिम्पल आहे. आता थोडासा नंबर बघा चेंज केलेला आहे 156.72. हे रिव्हर्स प्रोसेस तीच होते बरं का. हे मल्टिप्लाय केलं की हेच मिळणार आहे, ह्यानी मल्टिप्लाय केलं की हेच, ह्यानी मल्टिप्लाय केलं की हेच होणार. 10नी जर ह्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला हा नंबर परत मिळेल. आता 156.72. ओके. आता मी जर इथं डेसिमल पॉईंट दिला बघा इथं तर किती 2 डिजिट्स म्हणजे 1.567 इंटू 10⁻2 आणि परत ह्यानी जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 156.72. ओके. आता 1567.2 आहे आणि मला इथं डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे इथं डेसिमल पॉईंट दिला अगोदर इथं होता म्हणजे 1 2 3 इंटू 10⁻3. परत 1000नी जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे हेच नंबर मिळणार आहे. परत बघा 15672. इथं जर डेसिमल पॉईंट दिला तर किती 1 2 3 4 10⁻4 म्हणजेच किती 10,000 आणि 10,000नी जर ह्याला मल्टिप्लाय केले तर आपल्याला परत काय मिळणार आहे 15672. आता इथं बघा 15678 आहे. इथं जर डेसिमल पॉईंट दिला 15च्या इथं तर किती 1 2 3 10⁻3. परत ह्याने 1000नी मल्टिप्लाय केलं की परत आपल्याला तेच मिळणार आहे 156. इथं जर पॉईंट दिला 15 आता बघितलेच आपण. समजा इथं जर पॉईंट दिला तर किती 1 2 3 4 10⁻4. परत रिव्हर्स ह्याने मल्टिप्लाय केलं की आपल्याला तेच मिळणार आहेत. क्लिअर. हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला कन्वर्जन लागतं. रेसिप्रोकलला कन्वर्जन काल आपण बघितले, ज्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून मी परत घेतलेलं आहे. ओके. आज आपण स्क्वेअर रूट बघणार आहे, त्यासाठी परत एकदा. आता हे पॉईंट्समध्ये बघू आपण. इथं 0.1567 आहे आणि मी जर इथं पॉईंट दिला
हा नंबर लहान आहे लक्षात ठेवा. 0 पॉईंटमध्ये असेल ना तर त्याचं कन्वर्जन 10⁻⁻ मध्ये करायचं, आणि जर पॉईंटमध्ये जर नसेल तर त्याचं डायरेक्ट कन्वर्जन काय करायचं, प्लसमध्ये. हे लक्षात ठेवा ट्रिक्स. आता इथं जर पॉईंट दिला तर किती, इथं जर पॉईंट दिला तर किती, 1 डिजिट्स आहेत, म्हणजे 10 काय करायचं -1, आणि 10⁻⁻1 म्हणजे हाय. हिने जर परत इकडे मल्टिप्लाय केलं की परत आपल्याला हीच मिळेल, फक्त 1 डिजिट शिफ्ट करायचं. आता 0.0156 मला इथं पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे इथं किती डिजिट्स आहेत, 2. 10 काय करायचं मायनस, आणि परत 10⁻⁻ म्हणजेच हा. फक्त इथं काय करायचं, 2 डिजिट्स शिफ्ट करायचे, हा आणि 1 0, म्हणजे तोच मिळेल, हाच नंबर. आता इथं बघा, इथं जर पॉईंट दिला तर किती, 1 2 3 10⁻3. समजा इथं पॉईंट दिला 1 2 3 4 10⁻⁴. परत इथं पॉईंट दिला 1 2 3 4 5 10⁻⁵, आणि परत ह्याला जर मल्टिप्लाय केलं ह्यानी तर तेच मिळणार आहे. परत ह्यानी ह्याला मल्टिप्लाय केलं तर तेच, हे म्हणजे 10⁻⁴ म्हणजेच हे. ह्यानी जर ह्याला मल्टिप्लाय केलं, ह्यानी जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर तेच मिळणार आहे लक्षात. फक्त कन्वर्जन समजून घ्या. आता हा बघा 0 पॉईंटमध्ये लक्ष, पॉईंटमध्ये आलं की कन्वर्जन मायनसमध्येच ठेवायचं. हे पॉज करून नंतर लिहा बरं का, तुम्हाला आपलं. आणि पॉईंटमध्ये नसेल तर ते प्लस, बघा सगळे प्लस आहे तिकडं. इथं बघा, इथं जर डेसिमल पॉईंट दिला 15 पॉईंट, इथं जर पॉईंट दिला तर किती डिजिट्स आहेत, 2 -2, कारण 0 पॉईंट. इथं जर पॉईंट दिला तर 1 2 3 किती, -3. इथं जर पॉईंट दिला 1 2 3 -4. सिम्पल इझी. पॉज करून लिहा. सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर केलेत. कन्वर्जन अशा प्रकारे केलं जातं जेणेकरून आपल्याला आजचा स्क्वेअर रूट्स समजायला सोपं जाईल. ओके, बघा रेसिप्रोकल बघायच्या अगोदर व्हिडिओ हे कन्वर्जन बघून तुम्ही ते हे करा, हे समजायला काय जाईल तुम्हाला, सोपं जाईल, इझी जाईल. ओके, मग आता स्क्वेअर रूट स्टार्ट करू. स्क्वेअर रूट आपण शिकलेलो आहे, सुरुवातीला स्क्वेअर रूट बघितलेलं आहे, आठवतंय का? स्क्वेअर रूटचा सिम्बॉल लॉग आणि अँटी लॉगने काढलेला आहे. आता आपण डायरेक्ट, त्यावेळेस मी म्हटलं तुम्हाला डायरेक्ट कसं काढायचं ते शिकवणार आहे विदिन सेकंड. ओके, स्क्वेअर रूट्स काढा. तुम्हाला स्क्वेअर रूट लॉग टेबल हा व्हिडिओ बघायच्या अगोदर लॉग टेबल तुमच्याकडे असले पाहिजे. आणि लॉग टेबल तुम्हाला सांगतो 5 नंबर हा स्क्वेअर रूट बघण्यासाठी आपण 2 म्हणजे वेगळ्या पेजवरती बघू शकतो. तुम्हाला सांगतो 5 नंबर 26 27 26 and 27 and also 28 and 29 दोन्ही पेजवरती आपण स्क्वेअर रूट बघू शकतो. लक्षात ठेवा, 28 29 आणि 26 27. ओके, इझी आहे. फक्त तुम्हाला आता एक माहिती सांगायची आहे बघा. हे कायम लक्षात ठेवा. 10⁻². 10⁻² म्हणजेच किती, 100, आणि 100चा स्क्वेअर रूट 10. 10⁻⁴. तर 10⁻² किती निघणार, 2 निघतात बाहेर. 10⁻⁶ असेल तर 10⁻² किती निघतील, 3. 10⁻⁸ असेल तर किती निघणार, 10⁻⁴. 10⁻10 असेल तर किती निघतील, 10⁻5. 10⁻12 असेल तर 10⁻6. 10⁻14 असेल तर 10⁻7. 10⁻16 असेल तर 10⁻8. क्लिअर. 2चा पाडा, बेके बेबे 2 च्या 20 बेचवाट. 2 असेल तर 1, 4 असेल तर 2, 6 असेल तर 3, 8 असेल तर 4, 10 असेल तर 5, 12 असेल तर 6, 14 7, 16 असेल 8, 18 असेल तर 9, 20 असेल तर 10. क्लिअर. आता बघा
समजा असं असेल, हे जे स्क्वेअर रूट आहे 10⁻³ निघत नाही डायरेक्ट, 10⁻⁵, 10⁻⁷, 10⁻⁹, 10⁻11, ओके अँड सो ऑन. हे डायरेक्ट आपण जसे डायरेक्ट काढले तसे निघत नाहीत. क्लिअर. बघा आता अजून एक सांगायचं राहिलं, असं जर असेल 10⁻⁻² असेल तर 10⁻² काय करायचं -1, 10⁻⁻⁴ असेल तर 10⁻² काय करायचं -2, 10⁻⁻⁶ असेल तर 10⁻⁻3, 10⁻⁻⁸ असेल तर 10⁻⁻⁴, 10⁻⁻�6 असेल तर किती, सॉरी 10 असेल तर 10⁻⁻⁵ अँड सो ऑन. फक्त इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह. ओके. बघा आता स्क्वेअर रूट्स काढला, अगोदर हा काढा 26, 27. सव्वीस 27 काढ्या. मीन डिफरन्स तर 1.0, 1.1, 1.2 अप टू 9.9 असंच आहे का बघा. झिरो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मीन डिफरन्स 1 2 3 4 5 6 7 8 9. सेम असे पहिलं जे पेज नंबर 26 27 आहे त्याच्यावरती 1.0, 1.1, 1.2, 1 अप टू किती 9.9 बघू शकतो. लक्षात ठेवा. आणि नंतर जे स्क्वेअर रूट आहे पान नंबर 28 29 त्याच्यामध्ये 10 11 12 13 अप टू 99. मागच्या पेजवर बघा तुम्ही, लॉक टेबल असेल तर बघा 10 ते 99 ते आपण नंतर बघणार आहे. ओके. म्हणजे ह्याच आजच्याच लेक्चरला बघणार आहे. अगोदर तुम्हाला एक 26 27 वरती आपण बघू. ओके. बघा आता ह्यातलंच मी एक्झाम्पल घेतो. टाइप्स पहिला बघू. बघा स्क्वेअर रूट असा असेल 1.856 इज ए स्क्वेअर रूट. काय अवघड काय नाही लक्षात, अतिशय सोपं आहे. लॉग जसा बघताय ना तसंच. ज्यांना लॉग बघता 1.8 इथे 1.8 असतील सापडले का बघा. 1.8 पट्टी लावा. 5 कुठे आहेत बघा, इथं 5 आणि 6 कुठे आहेत बघा. क्लिअर. बघा 1.8 सापडले. 1.8 5 कुठे आहेत बघा. 5 1.8 आणि 5 किती आहेत बघा 13 1.360 आहेत का बघा. आणि तिकडे 6 मध्ये 2 आहेत का बघा. हा ॲड करायचा लक्षाचं. रेसिप्रोकलला मीन डिफरन्स ॲड करतो तिथं आपण ॲड करतो म्हणजे 1.362. क्लिअर. सिम्पल विदिन सेकंड. आणि हे स्क्वेअर रूट आपण लॉग आणि अँटी लॉगने तुम्ही ट्राय करा, हेच उत्तर येणार आहे. अगोदरची व्हिडिओ आठवा. काहीतरी 6-7 नंबर असेल, मला आता आठवत नाही, पण तुम्ही तो बघा. तुम्ही लॉग आणि अँटी लॉगने काढा हेच. पण ज्यावेळेस एक्झामच्या वेळेस का नाही तुम्ही लॉग अँटी लॉगपेक्षा हे यूज करायचं. सेकंदात लगेच बघतात. दुसरं एक्झाम्पल बघू. समजा 8.261 8 पॉईंट बघा इथं असतील. 6 कुठे आहेत बघा. 8.2 ला अंडरलाईन करा. 8.2 पलीकडच्या 27 पान नंबर ते 8.2 8.2 सापडले. तुम्ही चेक करा व्यवस्थित. 8.2चा 6 बघा. 8.2चा 6 2.874 का चेक करा.
2.874. उत्तर चुकलं तर तुम्ही जबाबदार, मला दिसत नाही इथं. 8.2चा 6. तुम्ही व्यवस्थित चेक करा. आणि मीन डिफरन्स 1 मध्ये 0च आहे, 0 आहे. ह्यात जर ॲड केला तर काय मिळणार आपल्याला? 2.874. क्लिअर, सिम्पल आहे. एका स्टेप्समध्ये उत्तर येते. अजून एक एक्झाम्पल बघू. $9.000 किती असतो? डायरेक्ट मी सांगतो 3, पण आपण स्क्वेअर रूटने जाऊ. 9.0 कुठे आहेत बघा. 9.0चा 0 बघा किती इथं. 9.0चा 0 किती? 3.000. आणि तो 0च म्हणजे किती येणार? 3.000. 3.000. सेम. क्लिअर? काय डाऊट्स? ओके, पहिला टाईप समजला. असे एक्झाम्पल्स हे करू शकता तुम्ही डायरेक्ट. किती सोपं आहे ना, इझी आहे. आता दुसरा टाईप बघू आपण. सिम्पल आहे तो सुद्धा. तो बघताना आपल्याला थोडंसं कन्व्हर्जन करायला लागणार, बाकी काय नाही. ओके, सेकंड टाईपकडे जाऊ. 185.6. आता लॉग टेबलमध्ये सर म्हणणार तुम्ही 1.1 असे बघू शकतो. 1.2, 3, 4, 6, 9. आता इथं काय करायचं? कन्व्हर्जन. काय करायचं इथं? कन्व्हर्जन करूया आपण. कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण इथं डेसिमल पॉईंट ठेवू. क्लिअर? कुठे डेसिमल पॉईंट द्यायचा? इथं. 1.856 इथं जर पॉईंट दिला तर 10 किती येणार आहे? हा नंबरच मुळात किती? 185 पॉईंट. म्हणजे कन्व्हर्जन 10 किती येणार आहे? +2. आणि म्हणजे परत 100ने ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 185. ओके, पुढची क्रिया काय बघा. 1.856 हे बाहेर किती निघणार? 10⁻²चं 10⁻1. क्लिअर? आता बघा 1.8चा 5/6. 1.8चा 5/6 बघा किती? 1.8. 1.8 इथे 5 बघा किती आहे? मग असे बघितला होता. 1.8चा 5 1.360 आणि 6 जो आहे तो 2 आहे. म्हणजे 1.362 म्हणजे 1.362 × 10⁻1 असं ठेवलं तरी चालेल. किंवा 10ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजे हा एक इथं डिजिट शिफ्ट करायचा. 13.62 एक आहे ना, एक इथं डिजिट शिफ्ट करायचा. सिम्पल. क्लिअर? काय डाऊट्स? पुढचं बघू आता. इथपर्यंत ठेवलं तरी काय अडचण नाही आहे. समजा असा नंबर असेल 18,5,6,3,1. 18,5,6,3,1 खूप मोठा नंबर आहे. आता आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट बघू शकत नाही. ओके, मग काय करावं लागेल? आता काय करणार? डेसिमल पॉईंट कुठं द्यायचा? सॉरी, हा नंबर आहे, इथं डेसिमल पॉईंट देऊ. बघा 1.8563 इथं जर किती येणार? 1, 2, 3, 4 10⁻4. ओके, मग 1.8563 हे बाहेर किती निघणार? 10⁻2. आणि 1.8चा आता एक जण मी नंबर रिपीट करतोय प्रत्येक वेळी. आता तुम्हाला मेथड समजली. आत्तापर्यंत किती वेळा लॉग अँटीला बघितली? 30 मेथड आहे बघण्याची, बाकी काय नाही. 5 आणि 6 म्हणजेच किती येणार आहे? हा 3चा काय तुम्ही विचार करू नका. ओके, पण तो 3 सोडून द्यायचा ना आपल्याला. बघा 1, 2, 3, 4
म्हणजे किती येणार इथं 1.362 हे 10⁻². आता इथं 2 आहेत, हे डेसिमल पॉईंट कुठे येणार इथं. क्लिअर. 100ने मल्टिप्लाय केला किती येणार 136.2. काय डाऊट्स. सिम्पल आहे. ओके. किती कसाही नंबर येऊन देईन लास्ट आहे. पुढचा एक टाईप बघू. टाईप 3 बघा असा असेल 0.01856 तो जो नंबर आहे. माझा काय फेवरेट नंबर नाही, आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आपण तो नंबर घेतलेला आहे. ओके. क्लिअर. तुम्ही तर कोणताही घेऊ शकता, मेथड तीच सोडवण्याची. ओके. आता इथं आपण डायरेक्ट बघू शकत नाही, आपल्याकडे बघण्यासाठी स्क्वेअर रूट 1.0 1.2.3.4 अप टू 9.9. त्यामुळे आपण हा डायरेक्ट बघू शकत नाही, त्यासाठी आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. मग असे बघितले आपण कन्वर्जन, मग इथं पॉईंट द्यावं लागेल कारण आपल्याकडे 1 पॉईंट आपण बघू शकतो. मग इथं जर पॉईंट दिला 1.856, मग इथं जर पॉईंट दिला, ऑलरेडी हा नंबर 0 पॉईंटमध्ये, त्यामुळे कन्वर्जन मायनसमध्ये. म्हणजे किती डिजिट्स आहेत 1 आणि 2 म्हणजे 10⁻². क्लिअर. काय डाऊट्स. आणि बाहेर निघताना काय निघणार आहेत 1.856 10⁻² काय येणार आहे -1. आणि ह्याचा आत्ताच आपण बघितला 1.8चा 13 1.20 आणि हे 2 ॲड करतो 1362 म्हणजे काय येणार आहे 1.362 आणि 10⁻⁻1. ओके. आणि ह्याने जर ह्याला मल्टिप्लाय केलं, हा म्हणजेच काय असतो 0.1 म्हणजे इकडे शिफ्ट होणार, एक इथं शिफ्ट होणार, एक आहे ना तो इथं शिफ्ट होईल म्हणजे 0.1362 किंवा असं ठेवलं तरी चालेल. काय डाऊट्स. बघा सिम्पल आहे. पॉज करून लिहा. पुढं एक्झाम्पल्स बघू अजून आपण. ठीक आहे. नाही ह्यातच बघू आपण. समजा असं असेल 0.0005672. बघा आता काय करायचं. आपण डायरेक्ट बघू शकत नाही, आपण कन्वर्जन यालाही करू शकतो. इथं पॉईंट द्यावा लागेल. इथं जर पॉईंट दिला तर काय होईल 5.672. इथं पॉईंट दिला तर 1 2 3 4 10⁻⁻4. हे बाहेर किती निघतील 10⁻². आता 5 पॉईंट हे तसेच 5.672 हे 10⁻². आता 5.6 चा 7 बघा, बघा तुम्ही. आणि 2 मेन डिफरन्स काय तो पण बघा. बघा पॉज करून तो बघा. 5.6 5.6 पलीकडच्या पेजवरती 5.6 चा 7 बघा. चेक करा हाच आहे का, माझ्याकडून मिस्टेक होऊ शकते. आणि मेन डिफरन्स 2चा 0च आहे म्हणजेच काय येणार आहे 2.381. असं ठेवलं तर चालेल किंवा त्याला इकडे शिफ्ट करा. म्हणजेच काय करायचं बघा असेल 0.02381. 2 डिजिट शिफ्ट करायचे 0. तर इथं जर पॉईंट दिला तरी परत तेच मिळेल. क्लिअर. सिम्पल आहे. असं ठेवलं तरी काय अडचण नाही. ज्यांना कन्वर्जन असं जमत नसेल मल्टिप्लिकेशन असंच ठेवा. समजलं. स्क्वेअर रूट. काय डाऊट्स. आता तुम्ही एक सॉल्व करा.
हे तुम्ही सोडवा. हे तुम्ही सोडवा. येईल का सोडवता? बघा ट्राय करून, पॉज करून ट्राय करा. अजून एक देतो. बघा जमेल का? ट्राय करा पॉज करून. बघा पान नंबर 26-27 प्रमाणे हे स्क्वेअर रूट आपण सोडवू शकत नाही. का सोडवू शकत नाही? बघा जर आपण इथं जर पॉईंट दिला म्हणजे 1.85672 10 रेज टू किती येतील? 1 2 3 4 5 आणि 10 रेज टू 5 निघत नाहीत. त्यामुळे आपण तो स्क्वेअर रूट बघायचा नाही. ते कन्व्हर्जन काही उपयोगाचं नाही लक्षात. किंवा इथं जर पॉईंट दिला 2.4चा बघू शकतो आपण. बघा मग करू कन्व्हर्जन. 2.473 इंटू 10 रेज टू किती येणार बघा? 1 2 3 -3. -3 निघू शकत नाहीत. मायनसमधलं कायच नाही. हे तर हे पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह हे पण निघणार नाहीत असे. असे निघत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? कन्व्हर्जन तर करतोय पण आपल्याला निघत नाहीत. 1.8चा बघू शकतो पण हे 5 निघत नाहीत. 2.4चा बघू शकतो पण हे निघत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? तर पान नंबर 28 आणि 29. ओके. आता 28-29 वर जाऊया. पेज नंबर काढा 28-29. मग आपण हे बघू. पान नंबर 28 आणि 29. ओके. तर पान नंबर 28-29 जर काढलं तर तिथं बघा स्क्वेअर रूट बघण्याची अजून एक मेथड आहे. 10.1 आणि सो ऑन किती? 99. येते लक्षात? सॉरी बरोबर आहे. 10 पॉईंटमध्ये बघू शकतो आपण, 11 पॉईंटमध्ये बघू शकतो, 12 पॉईंटमध्ये, 13 पॉईंट, 14 पॉईंट अप टू 99 पॉईंट्स. ओके. त्यासाठी आपण एक्झाम्पल टाईप 1 घेऊया. तो मागाचाच नंबर घेऊ आपण. ऑलरेडी ह्या तुमच्या लॉक टेबलमध्ये दिलेला आहे 18.56. सिम्पल. इथं बघा 18 असतील. 18चा 5 बघा कुठे? 18चा 5 किती आहे बघा? 18चा 5 बघा 4.301 आहे का बघा? 18चा 5. ओके. आणि 6 किती आहे बघा? 6 8 आहे का बघा? सॉरी 7. म्हणजे किती होणार? 4.308. सिंपल आहे. आपण तो फॉर एक्झाम्पल नंबर घेतलेला आहे. काय अडचण नाही आहे. बघण्याची मेथड तीच आहे. क्लिअर? 18चा 5 सॉमिन डिफरन्स ॲड करायचा. समजला का? दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. समजा 81चा 00 बघू. 81चा असतील. 81चा 0 बघा. 81चा 0 9.000 आणि 0 नाहीच. त्यामुळे किती असणार आहे? 9.000. सिंपल. आलं लक्षात? किंवा 81 जर असा असता किंवा 74चा 2.1 74 इथं असेल. 2 बघा त्याचा. 74चा 2 8.614 आणि एक एकच आहे
8.6115 8.6115 नंतर ह्याचा बघा 64.00 64चा तुम्हाला माहिती किती असतो 8 बघा 8.000 सिंपल आहे. क्लिअर? काय डाऊट्स? दुसरा टाईप्स बघू. दुसरा टाइप्स सॉरी बघा असा जर नंबर असेल ह्याचा आपल्याला स्क्वेअर रूट बघायचा आहे. मग आपण पान नंबर 26 27 वरती पण बघू शकतो. जर इथं पॉईंट दिला तर बघू शकतो असेल 1.856 पुढे किती येतील 10⁻³ पण 10⁻³ निघत नाहीत. ओके 10⁻³ निघत नाहीत मग हे उपयोगाचं नाही. मग कुठं पॉईंट द्यावं लागेल इथं. मग इथं जर पॉईंट दिला तर 18.56 इंटू 10⁻³ किती येणार 2 मग 2 निघू शकतात आणि 18चा आपण बघू शकतो. मग बघा 18.56 आणि बाहेर किती निघणार 10⁻⁴ सिंपल. ओके मग 18चा 5 बघा 18चा 5 आत्ताच आपण बघितला होता किती होता 4.308 4.308 इंटू 10 आणि 10ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 43.08 सिंपल. आपण ॲडजस्टमेंट केली लक्ष द्यायचं. पान नंबर 26 27 वर जर नाही जुळलं तर 28 29 वरती ॲडजस्टमेंट करायची. इथं दिला तर किती येत होते 1 2 3 येत होते. बघू शकत होतो आपण 1.8चा बघू शकतो पण 10⁻³ निघत नव्हते. ह्याचा आपण बघू शकतो 8.56 10⁻³ म्हणजे 10⁻³ निघत नाहीत. मग आपण अशी ॲडजस्टमेंट करायची की जेणेकरून स्क्वेअर रूटमधून क्लिअर. पुढचं एक एक्झाम्पल बघू. बघा समजा असं असेल 0.1856 पॉईंटला 1.8चा बघू शकतो -1 येतात पण -1 निघत नाहीत -1 निघत नाहीत लक्ष द्यायचं. ओके मग काय करायचं इथं पॉईंट देऊ म्हणजे 18.56 इंटू 10⁻³ किती येणार -2 -2चं जाणार -1 18.56 18.56चा किती होतं 4.308 इंटू 10⁻⁻1 मग एक डिजिट इकडे शिफ्ट करायचं 0.4308 असा ठेवला तरी चालेल काही हरकत नाही. क्लिअर. किती नंबरचा येऊन देईन लक्षात किती नंबर असून देईन. तुम्ही एखादा नंबर सांगा घ्यायचा स्क्वेअर रूट. फॉर एक्झाम्पल बघा असा असेल 18.56 ह्याचा काढायचा आहे. ओके आता इथं जर पॉईंट दिला 1.8चा बघू शकतो आपण. इथं जर पॉईंट दिला तर काय होईल 1.85671 किती डिजिट्स आहेत 10⁻⁵ 10⁻⁵ निघतात का बघा निघत नाहीत. आपण 1.8चा बघू शकतो पण 10⁻⁵ निघत नाहीत. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल डेसिमल पॉईंट इथं द्यावं लागेल 18.5671 म्हणजे 10⁻⁵ किती येणार 4 मग 4 हा निघतायत हा काढायचा नाही. मग 18चा 5 बघायचा 18चा 5 आत्ताच आपण बघितलं 18चा 5 4.308 अगोदर ह्या काय होईल 18.56 एक जर इथं आपण शिफ्ट केला तरी चालेल नाही केला तरी चालेल. प्रिव्हियस नंबरमध्ये आपण एक काय करतो हा नंबर जर ग्रेटर नसेल तर प्रिव्हियसमध्ये एक ॲड करतो काय करत नाही 10⁻² हे 2 राहतील. ओके आणि 18चा 5 4 पॉईंट किती 300 4 पॉईंट किती 308 आणि 10⁻² 100ने जर मल्टिप्लाय केलं तर किती होईल. सिंपल आहे अतिशय. काय डाऊट्स. हे स्क्वेअर रूट आहे
व्यवस्थित बघा, आपण स्क्वेअर रूट बघण्यासाठी पान नंबर 26, 27 आणि 28, 29 यूज करू शकतो. उद्या आपण अजून काही एक्झाम्पल सोडवणार आहे उद्याच्या व्हिडिओला, त्यामुळे हे प्रॅक्टिस करा. आपण वेगवेगळे नंबर्स घेणार आहे, डिफरंट नंबर्स, आणि स्क्वेअर रूट तुमचा काय होईल, क्लिअर होईल. नंतर स्क्वेअर्स, अजून नेक्स्ट व्हिडिओला स्क्वेअर्स आणि काय आपण एक्झाम्पल्स, अशा अजून 3-4 व्हिडिओ होतील. मग आपण मेजरमेंट चालू करणार लक्षात. बरोबर आहे. मेजरमेंट्स अतिशय इझी चॅप्टर आहे. मेजरमेंट्समध्ये प्रॉब्लेम्स आहे. आपण मेजरमेंट सुरुवातीला केलं असतं चालू, पण त्यामध्ये काय एक्झाम्पल्स आहेत, त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन्स माहिती गरजेचं. ओके. प्रत्येक हे कसं आहे, प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला काय होईल, लक्षात येईल. काय डाऊट्स असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, कॉल करायचा, मला शंका असेल तर विचारायचं. सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ बघताना तुमच्याकडे लॉक टेबल असला पाहिजे. विदाऊट लॉक टेबल तुम्ही काही व्हिडिओ बघू नका. समजते. आता उद्याच्या व्हिडिओला आपण अजून काय स्क्वेअर रूटचे काय करू, एक्झाम्पल्स घेऊ, म्हणजे तुमचा तो परफेक्ट होईल. नेक्स्ट व्हिडिओला आपण स्क्वेअर्स बघू. स्क्वेअरसुद्धा तुम्हाला डायरेक्ट लॉगने 90 लॉगने इथं डायरेक्ट शिकवणार आहे मी. आणि नंतर आपण काय एक्झाम्पल्स बघू, इव्हॅल्युएट. आणि मग नंतर आपण लॉग टेबल आपला संपेल. सगळं आपण घेतलेलं लक्षाचं. फक्त लॉगरिथमिक सायन्स, कोसायन्स, टॅन्स हे तुम्हाला नसतं. ओके. फक्त तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, बाहेर फिरू नका. फक्त ओनली वन स्टडी, अभ्यासाकडं लक्ष द्या. ओके. थँक्यू.